हाय, जय श्रीराम. तर आज छान बनवणार आहे शेंगा. जे वालाच्या शेंगा आहे डब्यावर देणार आहे. तर खूप म्हणजे ते म्हणतात ना की पहिले खाल्ल्या खूप जे आहे ते शेंगा. पण आता जिथं म्हणता ना जे वावर म्हणत आहे की काही असं शेती म्हणत आहे त्यांच्या इथं पाणी असेल तेच लागत आहे. आखरी जे म्हणत आहे तर गावठी शेंगा आहे त्या जे म्हणतात ना ते बोटक्या शेंगा सरकारी असतात त्या शेंगा नाही आहे, गावठी शेंगा आहे या. तर बाजारामध्ये गेलो होतो तर ते एकाच फक्त बाईकडे होत्या या शेंगा. तर बघू शकता. तर छान माझ्या हजबंडला खूप आवडतात म्हणून मग ते म्हणतात ना की महागराव कायराव जे भाजी आपल्याला आवडत असते ते घ्यावं म्हणतो. म्हणून मग तू पाहून बरोबर घेतल्या असं आहे. तर तेच म्हणत आहे की छान असं डब्यावर दिलं तर छानच वाटेल असं पण आहे. आणि छान असं कणिक मळून ठेवली आहे मी आधीच. हमेशाच म्हणत असते छान असं पोळ्या नरम व्हायला. आणि भात पण मांडला आहे. सकाळचा आपला स्वयंपाक म्हटलं तर सगळंच करावं लागते. तर आता छान असं शेंगा तोडूया कारण की भाजी बनवायची आहे. तर हमेशा आधीच तोडून वगैरे ठेवत असते. पण मी म्हटलं आता वेळेवर मग सकाळी नाही का नाही म्हणजे म्हणतात ना की काय भाजी बनवावं. तर मग एकदम शेंगा दिसल्या प्लास्टिकमध्ये. तर म्हणून मग विचार केला की हेच भाजी बनवावं कारण की हजबंडला आवडेल म्हणून नाही का. नाहीतर आदल्या दिवशी सगळं जे आहे ते करून सगळं ठेवत असते सकाळला घाई होते तर. तर बघा छान अशा म्हणजे कशा शेंगा आहेत एवढ्या दाणे भरल्या नाही आहेत ते म्हणजे अशा नाही का ते म्हणतात ना अशा थोडे थोडे हलके हलके दाणे आहे. तर त्या चपट्या शेंगा जे म्हणतात ना त्या शेंगा आहेत. पण काही असो काय करायचं आपल्याला भाजीशी मतलब छान भाजी केली तर छानच होणार असं पण आहे. तर तेच म्हणतात की छान आता हजबंडला आवडते म्हणून मग घेतल्या आवडीने आणि आता करत आहे भाजी. तर छान कोवळ्याच आहे. ताज्या शेंगा म्हटल्यासारखं अशा जटर जे म्हणतात ना आपण जटर वगैरे असेल बाकी दिवसाच्या असेल तशा वगैरे नाही आहे. छान अशा कोवळ्याच आहे कारण की पट्टा मोडत आहे त्याच्यामुळे. तर बघा छान अशा कोवळ्या शेंगा आहे. छान तोडून झाल्या आहे. बाकीच्या पण तोडणार आहे. तर बघा छान अशा बऱ्यापैकी तोडून झाल्या आहे चांगल्या आणि एवढ्या राहिल्या आहेत. तर याच्यामध्ये ना दाणे नाही दिसत आहे बघा. कशा नाही का ते म्हणतात ना खूपच चपट्या आहेत जिब्बात म्हणतात ना. तर मी सांगत आहे की माझ्या हजबंडला कोणतेही म्हणजे म्हणतात ना कशीही जे शेंग आहे ते आवडते. मला दाणे भरली आवडते. मागही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छान असं दाणे भरली राहिली की छान ते म्हणतात ना दातामध्ये एक दाणा तो छान असं वाटत असते. तर असं आहे. तर म्हणून बघा ह्या नुसत्या अशा शेपट्या आहे याच्यामध्ये ना हे दाणा पण नाही असा छोटासा आहे याच्यामध्ये असं आहे. थोड्याशाच राहिल्या आहे शेंगा कारण की ते म्हणतात ना की दाणे नाही आहे कारण की दाणे असते तर वेळ लागलं असतं. दोन तुकडे केले की झालं. खूप लवकर अशा तोडून झाल्या आहेत. आणि काही ना किडे पण आहे जे आता म्हणतात ना म्हणून म्हणतात ना ते आखरी आहे. तर काही याच्यामध्ये ते किडे पण आहेत शेंगमध्ये. तर पूर्ण शेंगच असं तोडून पाहून असं तोडावं लागते. तर बघा ही किडेली आहे शेंग असं तर अशी असते. तर हे डायरेक्ट असं फेकूनच द्यावं लागते. तर बघा छान अशा तोडून झाल्या आहे. आता याला धुवून टाकूयात व्यवस्थित. आणि भाजी फोडणी देऊया. कांदा कापून ठेवला आहे फोडणी द्यायला. तेल टाकलं तर याच्यामध्ये छान असं वांगे टाकूनही केलं तरी छान भाजी होते. जे मिक्स व्हेज वगैरे म्हणत आहोत ते वगैरे. तर पण आज म्हटलं कारण की खूप दिवसांनी करत आहे तर म्हटलं स्पेशल असं करावं.
कारण की हसबंड म्हणत याच्यामध्ये काही टाकू नको, फक्त भाजी कर असं म्हणून आहे. तर मला तर ते म्हणतात ना मिक्स व्हेज वगैरे आवडत असते, असं आहे. थोडासा मसाला टाकूया. तेल गरम होत आहे, तिथे भात झाला आहे. तर कांदे होत आहे तोपर्यंत टमाटर कापून देते. तर आमच्या मार्केटमध्ये इकडे बाजार भरत असतो. तर थोडेसे उशिरा म्हणजे हसबंड गेले होते बाजारामध्ये, म्हणजे 9 वाजता असेल. तर इतके सारे टमाटर ते म्हणतात ना की सस्ते होते की काय, की म्हणतात ना की ते आजूबाजूचे गावाकडले लोक येत असतात आणि विकत असतात. तर इतके सारे टमाटर घरी आणले ना की तो जो खालचा जो टमाटरचा बॉक्स आहे तो पूर्ण मोडून गेला. तर वरण कमी आणि टमाटरचा रस्सा करणं जास्त चालू आहे, कारण की तसं मग तेवढं टमाटर पण खराब पण होऊ शकतो पण आहे. तर कोणतीही जर सुकी भाजी राहिली तर जास्त करून मी टमाटरचा रस्साच करत असते, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे, असं पण लोक जे म्हणतात ना की बाया ओळखीच्या वगैरे राहिल्या, मी मागाई व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणजे बाया ओळखीच्या राहिल्या ना तरी असंच देऊन देतात, किंवा ते म्हणतात की संध्याकाळच्या टायमाला जर गेलं तर ते म्हणतात की स्वस्त राहते आणि ते लोकांना कसं जायची घाई राहते आपल्या गावाला वगैरे, तर घेऊन जा बापू वगैरे असे मला बघतात. तर खूप सारे असे टमाटर आणले आहेत. तर आता काही कच्चे आहेत, काही पिकले आहेत, तर त्याप्रमाणे ते मग भाजी टाकणं चालू आहे. तर तिखट मीठ टाकते, झाला आहे मसाला. ग्रेव्ही तयार झाली आहे मसाल्याची. त्याच्यामध्ये सांबार टाकून देते. तर छान असा सांबार टाकत आहे. तर बघा ही अशी ग्रेव्ही झाली आहे, छान असं सांबार वगैरे सोडून. तर याच्यामध्ये शेंगा टाकली. बघा अशा झाल्या आहे, शिजत आहे शेंगा. तर भाजी इकडे ठेवली आहे आणि तावा मांडला आहे पोळ्याला. तर आता पोळ्या करूया.
छान गोडे करून ठेवलं की पटपट पोळ्या होतात. तर छान अशी पोळी झाली आहे. दुसरी करूया. तर बघा छान पोळी होत आहे. आणि इकडे पोळी रेडी आहे. तर छान अशा पोळ्या होत आहेत. इकडे पोळी रेडी आहे. तर बघा भाजी पाणी आटलं आहे, शिजत आहे. थोडीशी किंचित व्हायची आहे कारण की काही कोवड्या होत्या, काही 1-2 जखम पण होत्या याच्यामध्ये. थोडंसं 2 मिनिटं शिजवते. तर बघा छान भाजी झाली आहे. छान शिजून गेली आहे मस्त. आता हिला बंद करू द्या. तर सगळा स्वयंपाक झाला आहे. छान पोळ्या झाल्या आहे, भात पण झाला आहे, भाजी पण झाली आहे. तर आता ताट वाढून घेऊया छान. तर आज थोडंसं ताटामध्ये भात पण घेणार आहे कारण की हसबंडला ते म्हणतात ना भाजी आवडते, थोडासा भात द्यावंच लागेल कारण की मग म्हणणार की अगर थोडासा भात नाही दिली असं पण आहे. तर छान भाजी राहिली तर थोडासा कधी कधी भात देत असते असं पण आहे. तर तेच म्हणतात की ताट वाढून घेऊया. झालं आहे सगळं. छान अशा पोळ्या ताटामध्ये वाढून घेऊया. मस्त अशी भाजी छान अशी तेला रगरगी म्हटल्यासारखं तेलामध्ये शिजवली आहे छान. वाव, मला तर पाहूनच ते म्हटलं तर किती दिवसांनी बनवली आहे. छान असा थोडासा भात पण घेते ताटामध्ये कारण की डब्यावर मी भात देत नाही, पण ते म्हणतात ना की आज द्यावं म्हटलं. तर बघा छान असं बढियापैकी ताट वाढलं आहे. आणि छान असं म्हणतात ना भाजी शिजून गेली आहे. ते म्हणलं तर काही कोवड्या होत्या, काही एकाची जटर होती, तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही. तर छान अशी तर्रीदार झाली आहे भाजी. तर छान असं गरम गरम आहे पोळ्या वगैरे. तर बघू शकता. तर बघा छान असं ताट वाढलं आहे आणि भाजी मस्त शिजून गेली आहे. अशी शेंगा ज्या म्हणते मोठ्या मोठ्याच छान अशा तोडल्या आहे. आणि भात पण ठेवला आहे, पोळी पण ठेवली आहे. तर बघू शकता छान अशी शिजला आहे आणि छान मस्त असं भाजी झाली आहे तर्रीदार म्हटल्यासारखं. बघू शकता छान असं ताट वाढलं आहे. तर छान असं डब्यावर द्यायला शेंगाची भाजी रेडी आहे. आणि छान हसबंडला पण आवडते तर म्हणून घेतले आहे. आता ज्यांच्याकडे मिळत असतात ते बनवा, छान वाटेल. आवडत असेल तर आम्हाला तर आवडते. तर तेच म्हणतं की तुम्ही पण करून बघा, छान वाटेल डब्यावर वगैरे. ठीक आहे. जय श्रीराम.